नमस्कार. लाडके बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे असं म्हणावं लागेल. कारण आता सध्या ई-के-वाय-सी चालू झालेली आहे. ई-के-वाय-सी चालू होऊन 2-3 दिवस झालेला आहे. सर्व्हर व्यवस्थित चालत नाही. सर्व्हर आज मेंटेनन्समध्ये आहे. आहे नाही, त्याच्यामध्ये बदल करायला सुरुवात आहे. आहे नाही, शासन त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल करत आहे. पण आता के-वाय-सी करता की खूप महिलांचे पाठीमागच हप्ते बंद पडलेले आहेत. आणि आता तुम्ही के-वाय-सी केली तरी काय होणार आहे, त्यांचे हप्ते बंदच राहणार आहेत. कारण शासन काय करत आहे, के-वाय-सी करता की जे लाभार्थी महिलांचा आधार कार्ड नंबर घेत आहे. त्यानंतर त्यांचा लाभार्थी नंबर ह्याचा लाभार्थ्याचा आधार नंबर घेतल्यानंतर त्यांच्या पतीचा किंवा मग वडिलांचा आधार घेत आहे. आणि त्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर घेतल्यानंतर तुमचं काय होणार आहे, त्या आधारची छाननी होणार आहे, व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला मग काय होणार आहे, त्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. मग ती छाननी कशी होणार, तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी आहेत का हे पाहिलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर मग तुमच्याकडं तुमचं उत्पन्न किती आहे, 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे का, हेही मुद्दा पाहिला जाईल. त्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार, निवृत्ती पेन्शनधारक आहे का, कुठं कोणी शासकीय खात्यामध्ये नोकरीला आहे का, हेही पाहिलं जाईल. कारण तुम्ही पतीचा किंवा वडिलाचा आधार नंबर टाकल्यानंतर हे सर्व काही दिसतं. आणि दिसल्यानंतर ह्याच्या छाननी अंती तुमचे काय होणार आहे, तर के-वाय-सी केली तरी हप्ते बंद राहणार आहेत. तुम्ही मग बघा, ज्यांचे जे लाभधारक आहेत त्यांनी के-वाय-सी करायची का नाही हे तुम्ही काय करायचं आहे, स्वतः ठरवायचं आहे. त्यानंतर एका कुटुंबामध्ये फक्त 2 महिलांनाच याचा काय होणार आहे, लाभ मिळणार आहे. तर ते कसं पाहिलं जाईल, आपल्या राशनवर मग काय केलं जाईल, त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाईल. मग त्यातील 2 महिलांनाच काय केलं जाईल, लाभ दिला जाईल. जास्तीच्या महिला जर राशनमध्ये ॲड असेल तर मग त्यांचा बाकी 2पेक्षा जास्त महिलांचा लाभ काय होणार आहे, बंद होणार आहे. हा हे एक मुद्दा. काही कुटुंबामध्ये जे लाडक्या बहिणीचा लाभ उचलतात त्यांनी स्वतः काही निराधाराचा पगार वगैरे, मग संजय गांधी असेल, श्रावणबाळ निराधार असेल, ऐका नाही, त्यांना अगोदरच पगार चालू असेल, अशांना सुद्धा काय होणार, के-वाय-सी केली तरी पगार वगैरे येणार नाही. ह्यांनी ह्या लाभधारकांनी एक काय करायचे आहे, नोंद घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या राशनवर 2च महिलांना लाभ मिळणार, कुटुंबातील 2च महिलांना लाभ मिळणार. हे त्यासाठी तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं आधार घेतलं जातं. त्या पतीच्या आधारावर काय केलं जातं, सगळी छाननी केली जाते, पाहिलं जातं. एखादा पतीच्या आधारवर जर उत्पन्न ITR फाईल वगैरे करत असाल तर त्याच्या अंती ITR फाईलमध्ये जर 2.5 लाखापेक्षा जास्तीचं उत्पन्न जर असलं त्या कुटुंबाचं, तसं काही जर आढळून आलं शासनाला, तर त्या महिलेचं सुद्धा काय होणार आहे, लाभ बंद होणार आहे. त्यानंतर ट्रॅक्टर, 4 व्हीलर, ज्यांच्या नावावर 4 व्हीलर आहे, असे जे आहेत ना, पती किंवा वडील, आपण आधार ज्यांना आहोत के-वाय-सी करता त्यांचा सुद्धा काय होणार आहे, लाभ बंद होणार आहे. ट्रॅक्टर ज्यांच्या नावावर आहे त्यांना काही अडचण नाही. ट्रॅक्टर सोडता सगळे 4 व्हीलर जे आहेत त्यांचे लाभ फिक्स 100% बंद होणार आहेत. मग त्यांनी के-वाय-सी केली, अगर नाही केली तरी त्यांचे लाभ बंद होणार. त्यानंतर 21 वर्षाच्या आतील आधारमध्ये छेडछाड केलेली आहे, का नाही, 21 वर्ष आहे असं दाखवून दिलेलं आहे आणि त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आधार के-वाय-सी केल्यानंतर ते काय होणार आहे, दिसणार आहे. आणि त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांचा सुद्धा लाभ बंद होणार आहे. त्यानंतर पुढील मुद्दा की 65 वर्षाच्या नंतर जे लाडकी बहीण आहे का नाही, लाभार्थी, त्यांचे सुद्धा काय होणार आहे, ही हप्ते बंद होणार आहेत. मग ते 65 वर्षे आधारवरलं त्यांचं काय केलं जाईल, पाहिलं जाईल, व्हेरिफिकेशन केलं जाईल. आणि त्यानंतरच मग काय होणार आहे, 65 वर्षाच्या नंतरचे जे आहेत लाभार्थी, त्यांचे सुद्धा काय होणार आहेत, हप्ते बंद होणार आहेत. ज्यांच्या घरी सरकारी नोकरदार आहेत अशांचे 4 व्हीलर आहे, अशांचे त्यानंतर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढं आहे, अशा सर्वांचे काय होणार आहेत, ज्यांचे काही निराधार असेल, श्रावणबाळाचा योजनेचा काही शासकीय दुसरा पगार उचलत असतील, त्या महिलांचे सुद्धा काय होणार आहेत, के-वाय-सी केली तरी फिक्स हप्ते बंद होणार
आहेत. त्यानंतर ज्यांच्या घरामध्ये निवृत्ती वेतनधारक आहेत अशांचे सुद्धा काय होणार आहेत, बंद होणार आहेत. असे विविध शासकीय जे योजना घेत आहेत आपल्या राशनवरती सगळंच काय होणार आहे, दिसणार आहे. दिसल्यानंतर मग तुम्हाला पतीचा किंवा वडिलांचा आधार घेतल्यावर त्याचं सगळं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि नंतरच मग पुढील तुमची कारवाई होईल. तुम्हाला लाभ काय होणार आहे, तुम्ही त्याच्यामध्ये त्या छाननीमध्ये बसतात का नाही बसतात हे पाहिलं जाईल आणि नंतर मग तुम्हाला लाभ दिला जाईल. तुम्ही KYC जरी केली तरी तुमचा असा समज असेल की आपले हप्ते बंद पडलेले आहेत सध्या आणि आता आपल्याला हप्ते काय होणार आहेत, KYC केल्यानंतर मिळणार आहेत. असं काही तुम्ही डोक्यात घेऊ नका. KYC करा अगर नका करू. तुम्ही जर ह्या योजनेच्या मध्ये निकषामध्ये जर बसत असाल तर KYC नाही केली तरी काही अडचण नाही, कारण तुमचे हप्ते कायमचेच बंद राहणार आहेत. असं काय केलेलं आहे शासनाने, म्हणजे नियमच काढलेला आहे. महिला व बाल विकास योजनेअंतर्गत हे जे आहे ती छाननी चालू आहे. बऱ्याच दिवसापासून KYCची प्रक्रिया करायची होती, पण ती आता काय झालेली आहे, सुरू झालेली आहे. जवळपास ही प्रक्रिया 2 महिने चालणार आहे. त्याच्यामुळं घाई गडबड वगैरे काहीही करायची नाही. व्यवस्थित प्रकारचे KYC सर्वांनी काय करायचे आहे, करून घ्यायचे आहे. ज्यांचे हप्ते वगैरे बंद पडलेले आहेत, त्यांचे कोणत्या कारणास्तव बंद पडलेले आहेत ते सर्व काय केलं जाईल, पाहिलं जाईल. नंतर त्यांचे हप्ते ज्यांना काय केले जातात मिळून जातील. धन्यवाद.